नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये निदा खानचे मेडिकल सर्टिफिकेट समोर आलंय। 13 एप्रिलला मुंबईतल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती आहे। मुख्य संशयित निदा खान 20 दिवसांपासून फरार आहे। फरार असताना निदा खान मुंबईमध्ये होती का असा मोठा सवाल उपस्थित होतोय। सर्टिफिकेशनमध्ये गर्भवती असल्याचा उल्लेख आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, निदा खान ही जी आरोपी आहे ती अद्यापही फरार आहे। नाशिक पोलिसांचे पथक जे आहेत ते तिच्या मागावर आहेत, मात्र अद्यापही ती सापडलेली नाही आहे। याच दरम्यानच्या काळात निदा खानचं एक मेडिकल सर्टिफिकेट आता समोर आलेलं आहे, ज्या सर्टिफिकेटमध्ये निदा खान ही प्रेग्नंट असल्याचं समोर आलेलं आहे। हे सर्टिफिकेट 13 तारखेचं आहे आणि जवळपास 20 तारखेपासून ती पोलिसांच्या ताब्यात नाही आहे। याचा अर्थ ती फरार असताना देखील कुठल्या मेडिकल सर्टिफिकेटसाठी डॉक्टरकडे गेली होती का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय। हे मेडिकल सर्टिफिकेट देताना स्वतः निदा खान तिथे उपस्थित होती का डॉक्टरांनी फक्त फोनवरनं हे सर्टिफिकेट दिलं असा देखील प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे आता या डॉक्टरांची देखील तपासणी जी चौकशी जी आहे ती या ठिकाणी SIT मार्फत केली जाऊ शकते। दरम्यान निदा खानच्या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनाची सुनावणी आज नाशिकच्या सेशन कोर्टात होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने SITच्या वतीने देखील आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे। 3 पथकं जे आहेत ते निदा खानचा शोध घेत आहेत। निदा खान मुंबईत आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।